नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणातील वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धतींचा आपण आता विचार करणार आहोत. वर्ग समीकरणे सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. अवयव पद्धती म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड, सूत्र पद्धती फॉर्म्युला मेथड आणि पूर्ण वर्ग पद्धती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. या 3 पद्धतींपैकी आपण पहिली पद्धत अवयव पद्धत म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथड आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वर्ग समीकरण सोडवणे म्हणजेच चलाच्या किमती काढणे. वर्ग समीकरण सोडवल्यानंतर चलाच्या ज्या किमती मिळतात त्या किमतींनाच त्या वर्ग समीकरणाची मुळे म्हणतात. There are 3 methods of solving quadratic equations. First method is factorization method, second is formula method, and third is completing square method. In this video, we will learn factorization method. To solve a quadratic equation means we have to find the values of variable. And the values of variable is also known as the roots of the given quadratic equation. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीमध्ये आपण मुख्यत्वे 2 प्रकारची उदाहरणे पाहणार आहोत. पहिला प्रकार आहे x वर्ग वजा a वर्गचे अवयव x अधिक a आणि x वजा a असे पडतात. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यासले आहे. या विस्तार सूत्राचा वापर करून आपण वर्ग समीकरणांचे अवयव पाडणार आहोत. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार जो आहे तो वर्ग बहुपदीचे मधल्या पदाला फोडून अवयव पाडणे हा दुसरा प्रकार आहे. असे 2 प्रकारची उदाहरणे आपण या अवयव पद्धतीमध्ये पाहणार आहोत. In this factorization method, we will see 2 types of examples. First type is we are using the expansion formula x square minus a square is equal to x plus a in second bracket x minus a. This is the first type of example. And another type is we will find the factors of quadratic equation by splitting the middle term. So that method we have studied in 9th standard. We have studied how to find the factors of quadratic polynomial. So we will use that method to find the values of the quadratic equation here. It means we have to use that method, splitting middle term method, to solve the quadratic equation by factorization method. आता आपण या विस्तार सूत्राचा वापर करून अवयव कसे पाडतात त्याची काही उदाहरणे पाहूया. पहिलं उदाहरण आहे a वर्ग वजा 25 बरोबर 0. म्हणजेच a वर्ग वजा 25 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये पहिली संख्या पहिलं पद a चा वर्ग आहे वजा 25 म्हणजेच हा 5 चा वर्ग आहे बरोबर 0 असं मी रूपांतर याचं केलं. मग a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर या फॉर्म मध्ये हे आहे, या स्वरूपात ते आहे. म्हणजे याचे अवयव म्हणजेच हे 2 कंस आपण लिहू शकतो. x अधिक a दुसऱ्या कंसात x वजा a म्हणजेच इथे आपल्याला असं लिहिता येईल a अधिक 5 a वजा 5 असे याचे अवयव पडले बरोबर 0. मग 2 कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणजेच पहिला कंस 0 आहे किंवा दुसरा कंस 0 आहे. म्हणजेच a ची किंमत इथे काढू शकतो आपण. a बरोबर 5 उजवीकडे घेतले वजा झाले किंवा a आहे तसाच ठेवला वजा 5 उजवीकडे नेले ते अधिक झाले. म्हणजेच a ची किंमत वजा 5 किंवा अधिक 5 मिळाली. म्हणजेच वजा 5 आणि अधिक 5 ही दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. In this example, a square minus 25 is equal to 0. We will use this expansion formula. X square minus a square is equal to x plus a in second bracket x minus a. Here, both the terms are perfect squares. So, I will write these terms as a square minus 25 means square of 5 is equal to 0. So, we are using this expansion formula here.
x square minus a square means we will get these two brackets. So I will write here from these two terms I will write the two brackets. A plus phi in second bracket a minus phi is equal to 0. Here the product of two brackets is 0. It means that first bracket is 0 or second bracket is 0 because the product of these two brackets is 0. So we will solve these two equations here. A is equal to this phi take to the right hand side, it will be minus, and here a as it is minus phi will take to the right hand side, it becomes plus. So a is equal to phi. So a is equal to minus phi or a is equal to phi. So we get these two values. It means these two values are the roots of the given quadratic equation. आता दुसरं उदाहरण पाहूया. x वर्ग बरोबर 7 हे देखील वर्ग समीकरण आहे. आपल्याला हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. मग x वर्ग बरोबर 7, 7 ला डावीकडे घेतलं वजा झाले, x वर्ग वजा 7 बरोबर 0. आता विस्तार सूत्राच्या स्वरूपामध्ये याला मांडण्यासाठी आपण याच्यात थोडासा बदल करूया. x वर्ग वजा 7 बरोबर 0 हेच मी पुढच्या स्टेपला असं मांडतोय की पहिली संख्या x वर्ग आहे तशीच आहे. 7 लाच मी असं लिहू शकतो की रूट 7 चा वर्ग, कारण रूट 7 चा वर्ग केला तर 7च आपल्याला मिळणार आहे. म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. म्हणजेच वरच्या स्टेपवरून आपण खालची स्टेप अशी लिहिली, x वर्ग वजा रूट 7 चा वर्ग बरोबर 0. मग इथे x वर्ग वजा a वर्ग, आता जे आपण विस्तार सूत्र इथे पाहिलेलं होतं त्याचाच उपयोग आपण इथे करणार आहोत आणि हे दोन कंस आपण लिहिणार आहोत. म्हणजेच आपल्याला हे वर्ग समीकरण असं मांडता येईल. x वर्ग वजा a वर्ग म्हणजे इथे x वर्ग वजा a वर्ग बरोबर 0 या स्वरूपात जर हे विस्तार सूत्राचा वापर करून मांडायचं असेल तर अवयव असे पडतील. x अधिक रूट 7 दुसऱ्या कंसात x वजा रूट 7 बरोबर 0. मग दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच एक तर पहिला कंस 0 असला पाहिजे किंवा दुसरा कंस तरी 0 असला पाहिजे. म्हणजेच x अधिक रूट 7 बरोबर 0 किंवा x वजा रूट 7 बरोबर 0. मग दोन्हीकडे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x बरोबर रूट 7 उजवीकडे नेले ते मायनस झाले कारण प्लस होते इथे, आणि इकडे किंवा x बरोबर वजा रूट 7 आहेत ते उजवीकडे आणले तर ते अधिक झाले. म्हणजे x च्या अशा या दोन किमती मिळाल्या, वजा रूट 7 आणि अधिक रूट 7. म्हणजेच वजा रूट 7 आणि अधिक रूट 7 हे या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की मायनस रूट 7 अँड 7 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मराठीत लिहिताना लिहायचे वजा रूट 7 आणि अधिक रूट 7 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. आता अजून एक उदाहरण पाहूया. 3y वर्ग बरोबर 15y असं आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे. मग 15y ला मी डावीकडे घेतलं ते वजा झाले. 3y वर्ग वजा 15y बरोबर 0. मग आता इथे दोन पदे आहेत डाव्या बाजूला. या दोन्ही पदांमध्ये आपल्याला निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे की 3y हे सामायिक पद आहे, सामायिक अवयव आहे. म्हणजेच 3y हा सामायिक अवयव जर आपण काढला तर सामायिक अवयवाने या दोघांनाही भागायचं असतं. येणारा भागाकार आपण कंसात लिहित असतो. मग सामायिक अवयव आहे आपला 3y. 3y ने पहिल्या पदाला भागलं, 3 कॅन्सल होतील. y ला 1y कॅन्सल होईल, एक शिल्लक राहील तो इथे कंसात लिहिलाय. म्हणजे 3y ने जर 3y वर्गाला भागलं तर उत्तर आलं भागाकाराला y. 3y ने दुसऱ्या पदालाही भागलं, वजा 15y ला भागलं तर y कॅन्सल होतील आणि 3 ने 15 ला भाग जाईल. 3 5 15 म्हणजे -5 त्याचं उत्तर येईल. म्हणजे 3y ने या दोघांना भागलं तर येणारा भागाकार आपण इथे कंसात लिहिलेला आहे, बरोबर 0 आहे तसं आहे. मग आता इथे 3y गुणिले हा कंस आहे y वजा 5 बरोबर 0. म्हणजे या दोघांचा गुणाकार 0 आहे. म्हणजेच एकतर 3y ची किंमत 0 असली पाहिजे किंवा या कंसाची तरी किंमत 0 असली पाहिजे. कारण गुणाकार 0 आलेला आहे म्हणजे या दोन संख्यांपैकी कोणती तरी एक संख्या 0 असली पाहिजे. म्हणजेच 3y तरी 0 किंवा हा y वजा 5 तरी 0 आहे. म्हणून आपण मग हे दोन समीकरणे घेतली आणि 3y बरोबर 0 किंवा y वजा 5 बरोबर 0. मग आता दोन्ही समीकरणामध्ये y ची किंमत काढूया. y बरोबर 3 इकडे गुणाकारात होते ते इकडे आल्यावर छेदात येतील, 0/3 होईल.
किंवा इथे सोडवताना y वजा 5 बरोबर 0 आहे, म्हणजे वजा 5 ला उजवीकडे आणलं तर ते अधिक होतील, म्हणजे y बरोबर 5 होईल. म्हणजेच इथे y बरोबर 0/3 म्हणजे 0च उत्तर येईल, किंवा y बरोबर 5 आहे तसंच आपण इथे लिहिलं आहे. म्हणजेच y च्या दोन किमती मिळाल्या 0 आणि 5, म्हणजे 0,5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. हे आपलं दिलेलं वर्ग समीकरण आहे. म्हणजेच 0, 5 आर द रूट्स ऑफ द गिव्हन quadratic equation. 3y² is equal to 15y. So take this 15y to the left hand side. So 3y² minus 15y is equal to 0. Now here 3y is common. There are two terms to the left hand side, and in these two terms 3y is a common factor. So divide these two terms by this common factor 3y and write the quotient inside the bracket. So divide 3y² by 3y, we will get y. Divide this minus 15y by 3y, we get minus 5. So 3y in bracket y minus 5 is equal to 0. So the product of these two numbers is 0. It means that first number is 0 or second number is 0. So right here 3y is equal to 0 or y minus 5 is equal to 0. Now we get these two equations. Now solve these two equations for y. Means we have to find the value of y in both the equations. So y is equal to 0/3 or y is equal to 5. Take this 3 to the right hand side, it will be in the denominator. Minus 5 we will take to the right hand side, it will be plus. So y is equal to 0/3 or y is equal to 5. Now 0/3 is 0. So y is equal to 0 or y is equal to 5. So we get the two values here, 0 and 5. So 0 and 5 are the roots of the given quadratic equations. अजून एक उदाहरण पाहूया. 25m वर्ग बरोबर 9 हे आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण आहे आणि हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे अवयव पद्धतीने. मग आता इथे 9 ला मी डावीकडे घेतलं, अधिक होते ते वजा होतील डावीकडे घेतल्यानंतर. 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. मग आता इथे दोन पदांमध्ये वजा चिन्ह आहे आणि दोन्ही संख्या आपल्याला कोणाचे तरी वर्ग आहेत ते आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणजेच आपण विस्तार सूत्राचा वापर करतोय. x वर्ग वजा a वर्ग या स्वरूपामध्ये आपण ते मांडतोय. म्हणजेच इथे 25m वर्ग आहे, म्हणजेच हा कुणाचा वर्ग आहे तर 5m चा वर्ग आहे. 9 कुणाचा वर्ग आहे तर तो 3 चा वर्ग आहे. वजा चिन्ह आहे तसंच लिहिलंय, म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. म्हणजे 5m चा वर्ग केला तर वरची स्टेप मिळते 25m वर्ग, वजा आहे तसं आहे 3 चा वर्ग केला तर 9 मिळत आहे. म्हणजे गणितात कुठलाही बदल झालेला नाहीये. मग x वर्ग वजा a वर्ग बरोबर 0. आपण मगाशी पाहिलं की x वर्ग वजा a वर्ग म्हणजेच a वर्ग मायनस b वर्ग हे जे विस्तार सूत्र आपण मागच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे त्याचा उपयोग करूया. मग त्यानुसार आपण याचे अवयव पाडले. 5m अधिक 3 दुसऱ्या कंसात 5m वजा 3 बरोबर 0. म्हणजेच एकदा अधिक आणि एकदा वजा चिन्ह आपण घेतलेलं आहे. मग दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे पहिला कंस तरी 0 किंवा दुसरा कंस तरी 0. मग आता दोन्हीमध्ये आपल्याला m या चलाची किंमत काढायची आहे. मग m साठी ही दोन्ही समीकरणे सोडूया. 5m बरोबर 3 ला उजवीकडे आणलं वजा झाले, इथे वजा 3 आहेत ते उजवीकडे आणले अधिक झाले. 5m आहे तसेच आहेत, म्हणजे 5m बरोबर वजा 3 किंवा 5m बरोबर अधिक 3 आले. मग m ची किंमत काढायची. 5 ला उजवीकडे आणलं ते छेदात आले वजा 3/5 किंवा m बरोबर इथे 5 उजवीकडे आणले छेदात येतील 3/5. म्हणजे m च्या दोन किमती मिळाल्या वजा 3/5 किंवा 3/5. म्हणजेच या आलेल्या किमती म्हणजेच या दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच आपण उत्तर देऊ शकतो की वजा 3/5 आणि अधिक 3/5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच इंग्रजीमध्ये याचं शेवटी उत्तर आपण असं लिहू शकतो -3/5 and 3/5 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तेव्हा ही जी आपण 4 उदाहरणे आता पाहिली, या चारही उदाहरणांमध्ये आपण पाहिलं की आपण या विस्तार सूत्राचा उपयोग केलेला आहे. x वर्ग वजा a वर्ग बरोबर x अधिक a दुसऱ्या कंसात x वजा
ए, किंवा हेच विस्तार सूत्र आपण असंही शिकलेले मागच्या इयत्तांमध्ये ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. तर या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण त्या वर्ग बहुपदीचे अवयव पाडले आणि मग आपण प्रत्येक कंसाची किंमत 0 घेतली आणि चलाची किंमत काढली आणि आलेल्या किमती म्हणजेच त्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत म्हणजेच रूट्स आहेत असं आपण लिहिलेलं आहे. आता अवयव पद्धतीचाच दुसरा प्रकार पाहूया. इथे 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0 हे आपल्याला वर्ग समीकरण दिलेले आहे. आता अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना जेव्हा त्या वर्ग समीकरणामध्ये 3 पदे असतील म्हणजे एक 2 घातांकाचं पद असेल, एक 1 घातांकाचं पद असेल आणि एक स्थिर पद असेल म्हणजेच ते वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या आपल्या सामान्य रूपामध्ये असेल तेव्हा आपल्याला या वर्ग समीकरणाला सोडवताना मागच्या इयत्तेमध्ये आपण शिकलेलो जी पद्धत आहे वर्ग बहुपदीचे म्हणजे वर्ग त्रिपदीचे मधल्या पदाला फोडून अवयव पाडणे या पद्धतीने आपण त्याचे अवयव पाडणार आहोत. म्हणजे मधल्या पदाला फोडून ज्या वेळेला आपण वर्ग त्रिपदीचे अवयव पाडतो त्यावेळेला इथे देखील वर्ग समीकरण सोडवताना त्याच पद्धतीचा उपयोग आपण करणार आहोत. फक्त इथे वर्ग समीकरण आहे आणि मागच्या वर्षी आपण वर्ग बहुपदीचे अवयव पाडले होते, इथे वर्ग समीकरण आहे म्हणजे बरोबरचा चिन्हाचा समावेश आहे. मग आता इथे वर्ग समीकरण सोडवताना आपण अवयव पद्धतीने सोडवताना सर्वात प्रथम वर्ग समीकरण हे सामान्य रूपात असलं पाहिजे. म्हणजे सामान्य रूप आपल्याला माहिती आहे की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये हे आपल्याला वर्ग समीकरण असलं पाहिजे. जर ते समीकरण सामान्य रूपात नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला ते वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आणायचं आहे आणि मग आपण त्याचे अवयव पद्धतीने ते समीकरण सोडवणार आहोत. मग आता इथे हे वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहेच. मग आता सामान्य रूपात ज्या वेळेला ते समीकरण आहे त्यावेळेला यावरून आपण एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. म्हणजेच वर्ग समीकरण दिलेलं सामान्य रूपातील वर्ग समीकरणाशी याची तुलना करायची आहे आणि एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. एबीसी म्हणजे काय याचा सराव आपण मागे केलेला आहे. ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक आहे, बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे आणि सी म्हणजे स्थिर पद आहे. म्हणजेच आपण इथे पाहिलेलं हे सामान्य रूप आहे. ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. मग इथे ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक आहे, बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे आणि सी म्हणजे स्थिर पद आहे बरोबर 0. मग या दोघांची तुलना करून आपण एबीसीच्या किमती काढणार आहोत. मग इथे एबीसीच्या किमती आहेत. ए ची किंमत आहे 3, बी ची किंमत आहे -1 आणि सी ची किंमत आहे 10. त्याच किमती इथे मी बाजूला लिहिलेल्या आहेत. म्हणजे या 3 किमती मिळालेल्या आहेत. मग आता या एबीसीच्या किमतींवरून आपण 2 अवयव पाडणार आहोत, निश्चित करणार आहोत. मग या ठिकाणी अवयव पाडताना इथे मी छोटीशी ट्रिक सांगणार आहे. ए आणि सी यांचा गुणाकार प्रथम करायचा आहे. ए ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे -10. म्हणजे या ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे. तो गुणाकार झाला, भिन्न चिन्हांचा गुणाकार आहे तो वजा असतो, मायनस असतो. म्हणजे 10 30 झाला गुणाकार. मग या 30 चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की बी जे आहे म्हणजेच मधल्या पदाचा जो सहगुणक आहे हा त्याच्या इतकी बेरीज किंवा वजाबाकी या 2 अवयवांची आली पाहिजे. म्हणजे ए आणि सी चा गुणाकार प्रथम करायचा आहे. बी जो आहे तो इथे लिहायचा आहे. बी ची किंमत आहे -1 ती मी इथे लिहिलेली आहे. मग गुणाकार 30 वजा 30 पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -1 पाहिजे. अशा 2 संख्या आपल्याला आता शोधायच्या आहेत. मग आता इथे -30 गुणाकार पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 1 पाहिजे. अशा 2 संख्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. आता मी इथे ही जी जोडी निवडलेली आहे ही कशी निवडली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम 30 गुणाकार येणाऱ्या जोड्या कोणत्या आहेत ते आपण निश्चित करूया. म्हणजे 30 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यात येते ते पाडे सगळे मी इथे खाली लिहून काढलेले आहेत. पहिलं 30 ही संख्या कुणाच्या पाड्यात येते तर 30 एक्के 30, 15 दुने 30, 6 पंचे 30, 10 त्रिक 30 असे 30 संख्या ज्याच्या ज्याच्या पाड्यात येते
ते पाढे मी सगळे इथे लिहिले आहेत. फक्त पाढा हा रिपीट करायचा नाहीये. म्हणजे 15 दुने 30, परत 2 गुणिले 15, 5 गुणिले 6, 6 गुणिले 5 असं रिपीट करायचं नाही. एक पाढा हा एकदाच लिहायचा, कारण उलटा सुलटा लिहिला तरी तो एकच पाढा इथे आपण समजायचा आहे. मग आता इथे या 4 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत की ज्यांचा गुणाकार 30 येतो. मग आता यातली अचूक जोडी आपल्याला निवडायची आणि ती इथे बसवायची आहे. मग त्यासाठी आपण यातली अचूक जोडी निवडण्यासाठी आपण या बी कडे पाहायचं आहे. बी ची किंमत आहे -1. म्हणजे आता इथे या ज्या 4 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत, या 4 जोड्यांमधून यातील 2 संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही या बी इतकी यायला पाहिजे, म्हणजे -1 यायला पाहिजे. ती जोडी आपण इथे निवडणार आहोत. मग 30 आणि 1 ची बेरीज केली तर ती होते 31 आणि वजाबाकी केली तर होते 29. म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 येत नाहीये, म्हणजे ही जोडी आपण निवडणार नाही. दुसरी जोडी आहे 15 आणि 2. म्हणजेच 15 आणि 2 यांची बेरीज केली तर होते 17 आणि वजाबाकी केली तर होते 13. म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी 1 येत नाहीये, म्हणजे ही जोडी सुद्धा आपण निवडणार नाहीये. तिसरी जोडी आहे 6, 5. यांची बेरीज केली तर 11 येते, पण वजाबाकी केली तर 6 तून 5 गेले 1 उरतात, म्हणजे यांची वजाबाकी 1 येते. म्हणजे या जोडीचा आपल्याला विचार करता येईल, म्हणून मी याला टिक मार्क करून ठेवलेला आहे. आणि शेवटची जोडी आहे 10 आणि 3. यांची बेरीज केली तर 13, म्हणजे 1 येत नाहीये, आणि वजाबाकी केली 10 तून 3 गेले 7, म्हणजे तिथे वजाबाकी 1 येत नाहीये, म्हणजे याची पण बेरीज किंवा वजाबाकी 1 आलेली नाही, बी इतकी आलेली नाही, म्हणजे याचाही विचार आपण करणार नाही. मग फक्त इथे एकच जोडी आपल्या दृष्टीने योग्य आहे, ती म्हणजे 6 आणि 5. कारण यांचा गुणाकार तर 30 येतोच आहे आणि यांची वजाबाकी केली तर 1 येते, म्हणजे ही जोडी आपण इथे अवयव म्हणून निवडलेली आहे. म्हणून इथे 30चे अवयव असे पाडले की गुणाकार 30 पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 1 येईल. अशा 2 संख्या आहेत 6 आणि 5. आता या 6 आणि 5 ची चिन्ह ठरवण्यासाठी मी इथे छोटीशी तुम्हाला युक्ती सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे. ज्या वेळेला इथे 2 संख्या आपण यातल्या निवडतो, यातील 2 संख्या इथे लिहिल्यानंतर बी संख्येचं जे चिन्ह आहे, म्हणजे इथे बी ची किंमत -1 आहे, मग हे वजा चिन्ह जे आहे ते या दोन्हीमध्ये बिग संख्येला द्यायचं आहे, म्हणजे मोठ्या संख्येला द्यायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की बीचं चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येला द्यायचंय, म्हणजे मोठ्याला मान द्यायचा आहे. म्हणजे इथे हे वजा चिन्ह -6ला आपण म्हणजे 6ला देणार आहे, म्हणून इथे -6 केलेलं आहे. आता दुसऱ्या छोट्या संख्येचं चिन्ह ठरवताना आपण या गुणाकाराकडे पाहायचंय, म्हणजे इथल्या चिन्हाकडे पाहायचंय. इथे जेव्हा चिन्ह वजा असतं तेव्हा दोघांची चिन्ह भिन्न ठेवायची आहेत, आणि इथे जर चिन्ह अधिक असेल तर दोघांची चिन्ह समान ठेवायची आहेत. मग आता इथे वजा चिन्ह आलेलं आहे, म्हणजे दोघांची चिन्ह भिन्न असली पाहिजेत. म्हणजे इथे वजा आहे, कारण हे चिन्ह आपण मोठ्याला देतो, बीचं चिन्ह मोठ्याला देतो, म्हणजे याचं चिन्ह फिक्स झालेलं आहे, ठरलेलं आहे. आता याचं चिन्ह फक्त आपल्याला ठरवायचं आहे. मग हे चिन्ह ठरवताना आपण या चिन्हाकडे बघायचंय की इथे जर वजा चिन्ह असेल तर दोघांची चिन्ह भिन्न आहेत. मग याचं तर चिन्ह ठरवलेलंच आहे वजा, मग याचं चिन्ह ठरवताना भिन्न द्यायचंय, म्हणजे याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचंय. म्हणजे याचं वजा आहे, म्हणजे याचं चिन्ह आपल्याला अधिक ठेवावं लागणार आहे. म्हणजे इथे अवयव पडले -6 अधिक 5. मग आता हे चेक करून बघूया आपण अवयव पाडलेले बरोबर आहेत का, याचा पडताळा प्रथम घ्यायचा आहे आणि मग इकडे गणित सोडवायला सुरुवात करायची आहे. मग आता इथे चेक करून बघूया आपले हे अवयव बरोबर आहेत का. मग -6 आणि 5 या दोघांचा गुणाकार करूया. भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, 6 30, म्हणजे या दोघांचा गुणाकार -30 येतो. आणि या दोघांचा हिशोब करून बघूया, -1 येतोय का, तर येतोय. भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 6 तून 5 गेले 1 उरला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, म्हणजे यांचा हिशोब -1 येतो आणि यांचा गुणाकार -30 येतो. म्हणजे आपले हे 2 अवयव बरोबर आहेत. आता आपण हे अवयव इकडे मूळ गणितामध्ये घेऊन आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवूया. मग आता इथे तर वर्ग त्रिपदी आहे, डाव्या बाजूला बरोबर 0 आहे. मग पहिलं पद वर्गचं आहे तसंच ठेवायचंय 3x वर्ग. मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे जे 2 अवयव पाडलेले आहेत -6 आणि +5, या 2 अवयवांना आपल्याला घ्यायचं आहे. मग इथे -6
घेतले, मधल्या पदाचं अक्षर तसंच घेतलंय चल, वजा 6x अधिक 5x, म्हणजे या दोघांना मधल्या पदाचं जे अक्षर आहे चल आहे ते आहे तसंच घ्यायचं आहे. म्हणजे पहिलं पद आहे तसं ठेवलं, या मधल्या पदाच्या ऐवजी हे जे दोन अवयव आपण निश्चित केले ते इथे घेतले, अक्षर हेच घ्यायचं आहे, चिन्ह इथे जी घेतली आहे तीच इथे घ्यायची आहेत, वजा 6x अधिक 5x घेतले, वजा 6x अधिक 5x, आणि तिसरं पद पण आहे तसं. म्हणजे वर्ग त्रिपदीचे अवयव आपण इथे पाडतोय जे मागच्या वर्षी आपण शिकलोय. पहिलं पद आहे तसं लिहिलं, शेवटचं पद पण आहे तसं लिहिलेलं आहे, फक्त मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे दोन अवयव जे इथे ठरवलेत ते इथे घेतलेत, फक्त चल मधल्याचं आहे तसं घेतलेलं आहे, बरोबर 0. मग इथे पहिल्या गणितामध्ये मूळ गणितामध्ये वर्ग समीकरणामध्ये 3 पदे होती, आता 4 पदे झालेली आहेत, 1 2 3 4. मग आता 4 पदे झाली आहेत, इथे 2 चे गट केले आहेत, आपण ग्रुप केलेले आहेत. मग पहिला गट झाला 3x वर्ग वजा 6x, दुसरा गट झाला 5x वजा 10 बरोबर 0. मग आता या दोन गटामध्ये सामायिक अवयव कोण आहे, कॉमन फॅक्टर कोण आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग निरीक्षण करायचं आहे की कोण या दोघांमध्ये कॉमन आहे, सामायिक अवयव कोण आहे. मग इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 3 अंक दोन्हीकडे कॉमन आहे, कारण 3 ने इथे भाग जातो, इथे 6 ला भाग जातो, म्हणजे 3 तर सामायिक अवयव आहे. एक्स वर्ग आणि एक्स आहे म्हणजे दोन्हीमध्ये एक्स सुद्धा कॉमन आहे, म्हणजे या दोन पदांमध्ये 3x हा सामायिक अवयव आहे. मग सामायिक अवयवाने प्रत्येकाला भागायचं असतं, येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. मग 3x ने 3x वर्गला डिवाइड केलं म्हणजे भागलं, तर 3 3 कॅन्सल होईल, x ला 1 कॅन्सल होईल, x 1 शिल्लक राहिला तो इथे आपण लिहिला. 3x ने यालाही भागलं, 3 दुने 6 आणि x ला x तर कॅन्सल होईल, म्हणजे 3x ने आपण या दोघांना भागलं, कारण या गटातून आपण 3x ला सामायिक अवयव म्हणून बाहेर काढलेला आहे. मग ज्या गटातून आपण सामायिक अवयव काढलाय त्यालाच फक्त भागायचं आहे. आता हा दुसरा गट आहे 5x वजा 10, या दोघांमध्ये निरीक्षण केलं तर लक्षात येतं की इथे 5 हा सामायिक अवयव आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर आहे. मग 5 आपण कॉमन आहे तो बाहेर काढला, सामायिक अवयवाने या दोघांना भागायचं आहे, म्हणजे या दोघांना डिव्हाइड करायचं या कॉमन फॅक्टरने. 5 ने याला डिवाइड केलं, 5 ला 5 कॅन्सल होतील, 1 शिल्लक राहील, 5 ने याला भागलं, 5 दुने 10 वजा 2 राहील, मग बरोबर 0 आहे तसाच आहे. म्हणजे या दोघांमधून आपण गटातून इथे 3x कॉमन काढले, या गटातून 5 कॉमन काढला आणि आपल्याला ही स्टेप मिळाली. मग आता इथे पुन्हा 2च पदे शिल्लक आहेत, कारण इथे सगळीकडे गुणाकार आहे, इथे 5 आणि कंसमध्ये गुणाकार आहे, म्हणजे ही 2च पदे आता अधिक चिन्हाने इथे जोडलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला 3 पदे होती, पुन्हा 4 पदे झाली, आता पुन्हा 2च पदे डावीकडे शिल्लक आहेत. आता या दोन पदांमध्ये जर आपण नीट पाहिलं तर हा x वजा 2 इकडे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे हा कंस दोन्हीकडे सामायिक आहे, म्हणून हा सामायिक कंस आहे तो पहिल्यांदा लिहिला. म्हणजे सामायिकला पहिलं आपण लिहित असतो, इथे लिहिलं सामायिकला पहिलं, तसंच आता या दोन पदांमध्ये x वजा 2 हा सामायिक अवयव आहे म्हणून तो पहिला लिहिला, आणि जे असामायिक आहेत हे सामायिक आहेत म्हणून मी याला अंडरलाईन केली आहे. या अंडरलाईनचा अर्थ आहे हे दोन्ही कंस सामायिक आहेत, कॉमन आहेत. मग कॉमनला पहिलं लिहिलं, आणि जे अनकॉमन आहेत म्हणजे असामायिक आहेत ते 3x अधिक 5 आहेत ते दुसऱ्या कंसात लिहिलेले आहेत. सामायिक पहिला लिहिला, असामायिकला दुसऱ्या कंसात ठेवलं. मग आता या दोघांचा गुणाकार बरोबर 0 असे आपल्याला या वर्ग समीकरणाचे अवयव मिळालेले आहेत. मग आता इथून पुढे आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने सोडवायचे. दोन कंसांचा गुणाकार 0 असतो तेव्हा पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0, म्हणजेच हे दोन समीकरणे आपल्याला मिळाली. मग आता या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला चलाची किंमत काढायची आहे. चल आहे x, म्हणजे इथे दोन्ही समीकरण सोडवल्यानंतर x च्या किमती आपल्याला मिळतील. मग आता इथे x ची किंमत काढूया. x वजा 2 बरोबर 0 किंवा 3x अधिक 5 बरोबर 0. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फक्त इथे लिहिताना किंवाच्या ऐवजी ऑर शब्द लिहितील. बाकी गणित सगळं दोन्ही इयत्तांसाठी दोन्ही मीडियमसाठी सेम राहील. मग x वजा 2 ची बरोबर 0 मध्ये वजा 2 ला उजवीकडे आणलं, अधिक झाले म्हणजे x ची किंमत मिळाली 2, किंवा इथे 3x आहे तसाच ठेवला, 5 ला पहिलं तिकडे नेलं, उजवीकडे वजा झाले, 3x बरोबर वजा 5 मिळाले. x बरोबर 2 आहे तसंच ठेवलं कारण किंमत निघालेली आहे, किंवा x बरोबर 3 ला तिकडे नेलं, छेदात गेले, वजा 5/3 म्हणजे x च्या आपल्याला या दोन किमती मिळाल्या, x बरोबर 2 किंवा x बरोबर वजा 5/3. मग या ज्या दोन किमती मिळालेल्या आहेत x या चलाच्या, या दोन किमती म्हणजेच या दिलेल्या वर्ग समीकरणाची
ही मुळे आहेत. मग तेच इथे लिहिलंय 2 वजा 5/3 कॉमा दिलेला आहे इथे 2 कॉमा वजा 5/3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असं उत्तर लिहितील की 2 कॉमा -5/3 आर द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण वर्ग त्रिपदी जर डाव्या बाजूला दिले असेल म्हणजे वर्ग त्रिपदीच्या स्वरूपामध्ये जर दिलेलं वर्ग समीकरण असेल तर आपण मधल्या पदाला फोडून आपण अवयव पाडताना सुरुवातीला एबीसीच्या किमती काढायच्या आहेत. एबीसीच्या किमती काढण्यासाठी दिलेलं वर्ग समीकरण हे सर्वात प्रथम सामान्य रूपात असलं पाहिजे म्हणजे त्याच्या जनरल फॉर्म मध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये असलं पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तरच तुम्हाला एबीसीच्या किमती काढता येतील आणि एबीसीच्या किमती काढल्यानंतर ए आणि सी चा गुणाकार करायचा आहे. बी ला इथे लिहायचं आहे. मग गुणाकार असणाऱ्या पहिल्या जोड्या शोधायच्या आहेत. मग त्यातली अचूक जोडी या बी वरून निवडायची आहे. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही बी इतकी आली पाहिजे. मग यातली अचूक जोडी निवडल्यानंतर इथे चिन्ह ठरवायची आहेत. चिन्ह ठरवताना बीचं जे चिन्ह आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे आणि छोट्या संख्येचं चिन्ह ठरवताना मी युक्ती सांगितली आहे की इथे जर वजा चिन्ह आलं तर या दोघांची चिन्ह भिन्न ठेवायची आहेत. भिन्न ठेवताना याचं चिन्ह ठरलेलंच आहे मग त्याच्या विरुद्ध चिन्ह याला द्यायचं आहे आणि इथे जर अधिक चिन्ह असेल तर दोघांची चिन्ह समानच ठेवायची आहेत. म्हणजे याचं मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे तेच छोट्या संख्येला द्यायचं आहे. मग एकदा इथली चिन्ह ठरली संख्या निश्चित झाल्या म्हणजे अवयव आपले निश्चित झाले याचा पडताळा इथे घ्यायचा आहे आणि मग या संख्या इथे ठेवायच्या आहेत. पहिलं पद आहे तसं शेवटचं पद आहे तसंच आहे. मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे 2 अवयव घेतोय आणि मग हे सोडवलेलं आहे म्हणून या पद्धतीला आपण म्हणतोय मधल्या पदाला फोडून अवयव पाडणे म्हणजे स्प्लिटिंग मिडल टर्म मेथड असंही या पद्धतीला म्हणतात. आणि या पद्धतीने आपण अवयव पद्धतीने दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे म्हणजेच रूट्स शोधलेली आहेत. आता आपण हे जे उदाहरण सोडवलं हे सराव संच 2.1 मधील दुसरं उदाहरण होतं. सराव संच 2.1 मध्ये आपण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवतो आहोत. यातील एक उदाहरण आपण इथे आता पाहिलं की अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं आहे. आता असंच अजून एक उदाहरण 2.1 मधील आपण पाहूया. सराव संच 2.1 मधील प्रश्न पहिला सोडूया म्हणजे पहिलं उदाहरण सोडूयात. गणित असं दिलेलं आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे अवयव पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. आता आपण हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडूयात. अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवताना हे वर्ग त्रिपदी डाव्या बाजूला आहे म्हणजेच क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल डावीकडे आहे. मग जेव्हा जेव्हा क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणजे वर्ग त्रिपदी असते डाव्या बाजूला 3 पदे असतात त्यावेळेला ते समीकरण हे आपल्याला सामान्य रूपामध्ये आहे याची आपण खात्री करून घ्यायची आहे म्हणजे याच्याशी तुलना करून घ्यायची आहे. मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आपलं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे म्हणजेच जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्मशी दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना करायची आहे म्हणजे दिलेलं समीकरण हे जनरल फॉर्म मध्ये नसेल तर ते आणून घ्यायचंय रूपांतरित करायचंय. मग जेव्हा ते दिलेलं वर्ग समीकरण हे सामान्य रूपात येईल त्यावेळेला सामान्य रूपाशी जर याची तुलना झाली तर आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. मग इथे सामान्य रूपात हे समीकरण आहे या दोघांची मी तुलना करतोय. मग ए चा सहगुणक ए म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक आहे मग इथे एक्स वर्गाचा सहगुणक 1 आहे म्हणजे इथे मी एबीसीच्या किमती पहिल्या काढतोय. ए ची किंमत झाली 1 बी ची किंमत इथे आहे वजा 15 एबीसीच्या किमती लिहिताना चिन्हासहित लिहायच्या आहेत आणि सी ची किंमत आहे 54. मग याप्रमाणे आपल्याला एबीसीच्या किमती मिळाल्या. आता आपण मधल्या पदाला फोडून म्हणजे स्प्लिटिंग मिडल टर्म ने आपण याचे अवयव पाडूयात. मग 2 अवयव आपल्याला शोधायचे आहेत. मग त्यासाठी इथे युक्ती सांगतोय की ए आणि सी यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे म्हणजे ए ची किंमत आहे 1 आणि सी ची किंमत आहे 54. मग ए आणि सी यांचा गुणाकार झाला 54. मग या 54चे असे आपल्याला अवयव पाडायचे आहेत की गुणाकार या 2 संख्यांचा 54 यायला पाहिजे पण या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी यायला पाहिजे म्हणून मी इथे बी लिहून ठेवतोय वजा
15. याप्रमाणे प्रत्येक गणित अवयव पद्धतीने सोडवताना जर तुम्ही या स्टेप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला ते अधिक चांगलं समजेल की कसे अवयव पाडायचे आहे. मग आता इथे 54 गुणाकार पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 15 यायला पाहिजे. अशा या दोन संख्या आपल्याला इथे शोधायच्या आहेत. मग त्यासाठी पहिल्यांदा 54 गुणाकार येणाऱ्या जोड्या कोणत्या त्या पहिल्या लिहूया. म्हणजे 54 ही संख्या कुणाकुणाच्या पाड्यामध्ये येते ते सगळे पाडे आपण इथे लिहूयात. म्हणजे पहिला पाडा लिहिला 54 एके 54, त्यानंतर आहे 96 54, 18 त्रिक 54, 27 दुने 54. या पद्धतीनं आपण 54 गुणाकार येणाऱ्या जोड्या लिहिल्या. 54 गुणाकार येणाऱ्या जोड्या लिहिताना म्हणजेच त्या कुणाकुणाच्या पाड्यात येतात लिहिताना एक पाडा हा एकदाच लिहायचा आहे, रिपीट करायचा नाहीये. म्हणजे 54 एके 54, 96 54, 18 त्रिक 54, 27 दुने 54 अशा आपल्याला 4 जोड्या इथे मिळाल्या. सर्व जोड्या आपण इथे विचारात घेतलेल्या आहेत. यातली आता अचूक जोडी आपल्याला इथे अवयव म्हणून निवडायची आहे. मग आता अचूक जोडी कशी निवडायची तर त्यासाठी या प्रत्येक जोडीतील दोघांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून बघायची आणि ती बेरीज किंवा वजाबाकी या बी इतकी यायला पाहिजे म्हणजे वजा 15 यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. मग आता चिन्ह आपण नंतर ठरवणार आहोत. 15 बेरीज किंवा वजाबाकी यातली कुणाची येते, यांची बेरीज केली तर 54 आणि 55 होते म्हणजे 15 येत नाही, बेरीज तर 15 येत नाही. वजाबाकी केली तर 54 मधून एक गेला 53 म्हणजे 15 येत नाही, म्हणजे ही जोडी कॅन्सल झाली, ही विचारात आपण घेऊ शकत नाहीये. त्यानंतर दुसरी जोडी आहे 6 9, यांची बेरीज केली तर 15 येते आणि वजाबाकी केली तर 9तून 6 गेले 3 उरतात म्हणजे यांची बेरीज 15 येते. जरी वजाबाकी येत नसली 15 तरी बेरीज 15 येते म्हणजे या जोडीचा आपण विचार करू शकतो. तिसरी जोडी आहे 18 त्रिक 54, म्हणजे इथे 18 आणि 3 ची बेरीज केली तर ती होते 21 आणि वजाबाकी केली तर ती येते 15 म्हणजे इथे याचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. आणि 27 गुणिले 2, 27 दुने 54, मग 27 आणि 2 ची बेरीज केली तर 29 झाली आणि वजाबाकी झाली तर 25 येते म्हणजे यांची बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येत नाही, 15 येत नाही म्हणजे या दोन जोड्या आपल्या कॅन्सल झाल्या. मग आता या दोन जोड्या आपल्या जवळ उरलेल्या आहेत कारण यांची बेरीज केली तर 15 येते आणि यांची वजाबाकी केली तर 15 येते. कारण आपण बेरीज किंवा वजाबाकी बी इतकी येणार असेल अशा जोड्या आपण फक्त आता विचारात घेतोय, बाकीच्या आपण कॅन्सल केलेल्या आहेत. मग आता या दोन जोड्याच आपल्याजवळ शिल्लक आहेत, यातनं आता आपल्याला अचूक जोडी निवडायची आहे. मग आता आपण एक एक जोडीचा विचार करूया. या दोन्हीपैकी एक जोडी जर इथे व्यवस्थित सगळ्या अटींचं पालन करत असेल तर ती जोडी जर फिक्स झाली तर दुसऱ्या जोडीचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. जर पहिली जोडी जर इथे सर्व अटींचं पालन करू शकत नसेल तर आपण मग दुसऱ्या जोडीचा इथे विचार करणार आहोत. मग आता इथे मी पहिली जोडी विचारात घेतोय 6 आणि 9. मग इथे मी पेन्सिलने सर्वात प्रथम लिहितोय 6 9. कारण पेन्सिलने का लिहिलं तर समजा ही जोडी जर सगळ्या अटींचं पालन करू शकत नसेल तर या जोडीचा विचार आपण करणार नाही. मग आपल्याला दुसरी जोडी 18 3 आहे ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल. म्हणून मी इथे पेन्सिलने सुरुवातीला लिहितोय 6 9 ही जोडी मी घेतली. मग आता 6 9 च्या सगळ्या अटी या दोन संख्या पाळतायत का पाहूया. यांचा गुणाकार तर 54 इथे झालेला आहे. या दोघांची वजाबाकी केली तर ती 3 येते पण बेरीज केली तर 15 येते. 9 6 15 म्हणजे अटींचं तर पालन होत आहे. मग आता चिन्हांप्रमाणे बघूया की सगळ्या अटींचं पालन होत आहे का. ट्रिक सांगितली होती मी, बीचं जे चिन्ह आहे ते या दोघांमध्ये मोठ्या संख्येला द्यायचं आहे. म्हणजे या दोघांमध्ये 6 आणि 9 मध्ये 9 मोठे आहेत म्हणजे बीचं चिन्ह मोठ्याला दिलं म्हणजे इथे -9 झाले. आता छोट्या संख्येचं चिन्ह आपल्याला ठरवायचं आहे. मग आता छोट्या संख्येचं चिन्ह या गुणाकाराच्या ए आणि सी च्या गुणाकाराच्या संख्येवरून ठरवायचं आहे. मग याचं चिन्ह इथे प्लस आहे, इथे प्लस असतं तेव्हा दोघांची चिन्ह समान असली पाहिजेत. म्हणजेच इथे याचं चिन्ह ठरलेलं आहे मायनस, मग समान द्यायचं आहे म्हणजे हेच चिन्ह वजा चिन्ह याला दिलं तर दोघांची चिन्ह समान होतील. मग आता पडताळ घेऊन बघूया की या दोन्ही संख्या सर्व अटींचं पालन करतात का. या दोघांचा गुणाकार करूया, 54 येतोय का. समान चिन्हांचा गुणाकार प्लस असतो, -6 गुणिले -9 अधिक 54 गुणाकार येतो
आणि या दोघांचा हिशोब करूया. -6 -9 समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होईल. 9 6 15 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे इथे ही जोडी या दोन्ही संख्यांच्या अटींचं सर्व चिन्हांचं पालन करतायत. म्हणजे ही जोडी फिक्स झालेली आहे. म्हणजे ही जोडी आता आपण कॅन्सल केलेली आहे. म्हणजे यातील सर्व जोड्या कॅन्सल झाल्या ही जोडी सोडून. मग ही जोडी अचूक जोडी आहे म्हणून आपण इथे पडताळाही घेतला. मग आता या जोडीला घेऊन आपण वर्ग समीकरण सोडवणार आहोत. म्हणजे वर्ग समीकरण सोडवताना हे आपल्याला मिळालेले अवयव आहेत. आपण अवयव पद्धतीने हे वर्ग समीकरण सोडवतोय. मग आता वर्ग समीकरण सोडवायला सुरुवात करूया. वर्ग समीकरण सोडवताना पहिलं पद आहे तसंच लिहायचंय x वर्ग. मधल्या पदाच्या ऐवजी -15x ऐवजी हे जे दोन अवयव आपण आता इथे शोधले आहेत -6 आणि -9 तर यांना आपण इथे घेणार आहोत. मग चिन्ह हीच घ्यायची आहेत. -6 मधल्याचं अक्षर घ्यायचंय चल -6x -9x. मधल्या पदाच्या ऐवजी आपण हे दोघे घेतोय त्यामुळे मधल्याच चल या दोघांना द्यायचंय. पहिलं पद आहे तसं ठेवलं. मधल्याच्या ऐवजी हे दोघे घेतले चिन्हासहित आणि तिसरं पद पुन्हा आहे तसंच लिहितोय +54 बरोबर 0. मग आता इथे 4 पदं झाली. 2-2चे गट करूया. मग आता पहिल्या गटातून आपल्याला निरीक्षण केलं की लक्षात येत आहे की दोन्हीकडे x आहे म्हणजे x कॉमन आहे. मग कॉमनने प्रत्येकाला भागायचं. येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. x ने x वर्गाला भागलं x शिल्लक राहील. x ने या 6x ला भागलं x कॅन्सल होईल -6 उरेल. म्हणजे पहिल्या गटातून x कॉमन काढला तर आपल्याला कंसात आले x - 6. आता दुसऱ्या गटात परत निरीक्षण करायचंय. कोण सामायिक अवयव निघेल कॉमन कोण निघेल ते पाहायचंय. मग या दोघांमध्ये कॉमन घ्यायचं आहे आपल्याला -9. मग -9 कॉमन घेतला. मग प्रत्येकाला भागायचंय. -9 ने इथे -9 ला भाग गेला तर -9x ला भाग गेला -9 कॅन्सल होतील. x शिल्लक राहील. 54 ला जर -9 ने भागलं तर 9 ने भाग जाईल. 9 सक 54 पण वरचा चिन्ह अधिक आहे आणि खालचं -9चं चिन्ह वजा आहे. भिन्न चिन्हांचा भागाकार हा ऋणच येतो बरोबर 0. मग आता इथे x - 6 हा कंस सामायिक आहे म्हणून सामायिकला पहिल्यांदा लिहितोय आणि असामायिक आहेत त्यांना अंडरलाईन केलेली नाहीये. अंडरलाईनचा अर्थ हे दोघे सामायिक आहेत. दोन पदांमध्ये सामायिक पहिल्या कंसात लिहिले असामायिक दुसऱ्या कंसात लिहूया बरोबर 0. म्हणून दोन कंसाचा गुणाकार 0 आला म्हणजेच पहिला कंस 0 किंवा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी ते ऑर लिहितील x - 9 बरोबर 0. म्हणून x बरोबर 6 -6 ला इकडे आणला अधिक झाले किंवा x बरोबर -9 इकडे आल्यावर अधिक झाले. म्हणजेच आपण उत्तर लिहू शकतो 6,9 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. म्हणजेच आपण इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी असे उत्तर लिहितील 6 and 9 are the roots of given quadratic equation असं उत्तर लिहितील. तेव्हा या पद्धतीने आपण इथे दोन उदाहरणं पाहिलेली आहेत की मधल्या पदाला फोडून वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडतात म्हणजे स्प्लिटिंग द मिडल टर्म.